सपोर्ट आणि रेसिस्टंट ड्रॉ करता सर्वांना येतात. बघा, ज्यांना सपोर्ट, रेसिस्टंट, ट्रेंड लाईन आयडेंटिफाय करता येत नाही, मार्केटमध्ये सपोर्ट, रेसिस्टंट ड्रॉ करता येत नाही. त्यांच्यासाठी आपण काय घेऊन आलो, की इंडिकेटरच्या सहाय्याने बाय आणि सेल कसं करायचं, हे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. बरेचसे स्टुडंट असे आहेत जे बिगिनर असतात. मार्केटमध्ये त्यांना कॅन्डल समजत नाही, चार्ट ट्रेडिंग करता येत नाही. मग अशा वेळी काय करतात, की इंडिकेटरचा उपयोग करून, इंडिकेटर यूज करून आपण बाय आणि सेल एंट्री प्लॅन करतोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण हे शिकणार आहोत, की इंडिकेटरचा वापर करून आपण मार्केटमध्ये बाय आणि सेल कसं करायचं. सर्वांना माहीत आहे इंडिकेटर यूज कसं करतात ट्रेडिंग व्ह्यूच्या ॲप्लिकेशनमध्ये. सर्वांच्या मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असायला हवा ट्रेडिंग व्ह्यू. ट्रेडिंग व्ह्यू ॲप्लिकेशन आपण चार्ट अनालिसिससाठी करतोय आणि हा ॲप्लिकेशन प्रत्येक ट्रेडरकडे असतो. ठीक आहे. तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये हा ॲप्लिकेशन मिळून जाईल. तुम्ही डाउनलोड करायचं आहे, ज्याचं नाव आहे ट्रेडिंग व्ह्यू. ते पण तुम्ही ट्रेडिंग व्यू ॲप्लिकेशन ओपन करता, तुमच्या समोर मोबाईलमध्ये सुद्धा सेम इंटरफेस असाच दिसतोय, जसं माझ्या चार्टवर दिसत आहे समोर. तिथे काही ऑप्शन येतात, जसं की कॅन्डल्सचा ऑप्शन येतोय. कॅन्डल्स वेगवेगळ्या टाइपचे कॅन्डल्स असतात. बाजूला येतंय इंडिकेटरचा ऑप्शन येतोय. हे मोबाईलमध्ये सुद्धा सेम असाच डाउन साइडने दाखवणार आहे तुम्हाला. इंडिकेटरमध्ये सर्वांनी तिथे सर्च करायचं आहे मल्टी ईएमए. हा जो एक इंडिकेटर आहे मल्टी ईएमए करून, हा सर्वांनी मोबाईलमध्ये तुमच्या सर्च करायचा आहे ट्रेडिंग व्यू ॲप्लिकेशनमध्ये. सिलेक्ट केल्यानंतर त्याचे काही सेटिंग आहेत. सेटिंग सुद्धा करायची आहे मल्टी ईएमए इंडिकेटरची. फर्स्ट सेटिंग इनपुटमध्ये जे फर्स्ट 3 कॉलम आहेत, त्याच्यात 21, 50 आणि 200 टाइप करायचं आहे. तुमच्यामध्ये डिफॉल्ट आधीच नंबर असतील वेगवेगळे. तिथे थोडीशी सेटिंग चेंज करायची आहे. फर्स्ट जी लेंथ असणार आहे ती 21 ईएमए करायची आहे. ईएमए काय दाखवतं, जो आपण 21 चा ईएमए फर्स्ट सिलेक्ट करूया इथे. ठीक आहे. हा मूव्हिंग एव्हरेज, ह्याचा अर्थ काय, जे मागील 21 ईएमए मीन्स काय, जे मागील 21 कॅन्डल आहेत त्याचा डाटा इथे शो होतोय. एव्हरेज प्राइस 21 कॅन्डलची जे एव्हरेज प्राइस असते, ती प्राइस त्या ईएमए द्वारे शो होतोय. तसेच आपल्याला 3 ईएमए सिलेक्ट करायचे आहे. फर्स्ट आहे 21, सेकंड आहे 50 आणि थर्ड आहे 200. आणि स्टाईलमध्ये सुद्धा त्यांचा कलर चेंज करायचा आहे. तुमच्यामध्ये इनबिल्ट कलर इथे वेगवेगळे असतील. फर्स्ट कलर ठेवायचा आहे ग्रीन कलर, सेकंड रेड कलर आणि थर्ड ब्लू कलर. ठीक आहे. इनपुटमध्ये सेटिंग करायची, फर्स्ट करायची आहे 21 ईएमए, सेकंड आहे 50 आणि थर्ड आहे 200. बाकीचं डिफॉल्ट जसंच्या तसंच ठेवायचं आहे. ठीक आहे. आता सध्या पुरतं तरी मी आता बघा 2 ईएमए क्लोज करतोय. मी फक्त 1 ईएमए इथे शो करतोय 200चा. स्टाईलमध्ये सुद्धा ब्लू कलर इथे शो करतोय. ठीक आहे. ज्यांना सपोर्ट आणि रेसिस्टंट ड्रॉ करता येत नाही, मार्केटमध्ये ज्यांना सपोर्ट आणि रेसिस्टंट ड्रॉ करता येत नाही, त्यांच्यासाठी एक खास उपयोगाची गोष्ट आहे 200चा ईएमए. मार्केटमध्ये 200चा ईएमए हा सपोर्ट आणि रेसिस्टन्सचं काम करतोय. मोस्ट ऑफ जास्त खूप खूप वेळा बघितलं मार्केटमध्ये खाली-वर होत असते मार्केट. त्यात जो 200चा ईएमए आहे, तो कसलं काम करतोय? सपोर्ट आणि रेसिस्टन्सचं काम करतोय. जेव्हा पण मार्केट बघा 200 एमएच्या खाली आहे, तेव्हा डाउन साइडने जातंय. जेव्हा पण 200 एमएच्या वर मार्केट क्रॉस करतंय, तेव्हा अप साइडने वर जातंय. मीन्स 200ला जेव्हा पण ब्रेकआउट करतंय, तेव्हा मार्केट वर जातंय किंवा 200 ईएमएचा मार्केट जेव्हा पण सपोर्ट घेतोय, तेव्हा पण वर जातंय. तर आता इथे युरो एसडीचा चार्ट बघितला आपण, तर काय केलं आहे 200च्या ईएमएला वन डेच्या कॅन्डलने इथे डाउन साइडने ब्रेक केला आहे. मीन्स इथे काय केलं आहे, एक सपोर्ट ब्रेक केला आहे. जर आपण इथे ड्रॉ केलं, ज्यांना सपोर्ट रेसिस्टन्स ड्रॉ करता येतंय, ते काय करतील, इथे एक सपोर्ट ड्रॉ करतील.
ठीक आहे. ते काय करतील विदाऊट इंडिकेटर त्यांना माहीत पडेल, की हा जो एक सपोर्ट होता, मार्केट इथून वर गेलं होतं. इथे काय केलं आहे, सपोर्ट ब्रेक केला आहे. बरोबर? त्याचप्रमाणे ज्यांना सपोर्ट, रेसिस्टन्स ड्रॉ करता येत नाही, ते काय करतील 200चा ईएमए इथे चेक करतील, की मार्केटने 200च्या ईएमएला डाउन साइडने क्रॉस केला आहे का? मीन्स सपोर्ट ब्रेक केला आहे डाउन साइडने. तर एवढं एक लक्षात ठेवायची गोष्ट, की जो 200चा ईएमए आहे, तो मार्केटमध्ये सपोर्टचं काम करतोय आणि रेसिस्टन्सचं काम करतोय. ओके. हा तुम्ही कोणत्याही टाईम फ्रेमवर चेक करू शकता. आता उदाहरण मी 15 मिनिटाचा टाईम फ्रेम घेतला आहे इथे. इथे बघा मार्केटमध्ये प्राइस जेव्हा 200च्या ईएमएला डाउन साइडने क्रॉस केलं, त्याच्यानंतर प्राइस जेव्हा पण 200 ईएमए जवळ वरच्या बाजूने आलं, तेव्हा काय केलं आहे, त्या लेव्हलला प्राइसने रिजेक्शन केले आहे. रिजेक्शन इथे आपण म्हणू शकतो, की इथे एक रेसिस्टन्स लेव्हल आहे आणि सेम त्या रेसिस्टन्सचं काम कोणी केलं आहे? 200च्या ईएमएने केलं आहे. विदाऊट इंडिकेटर तुम्ही इथे बघितलं तर इथे काय ड्रॉ करणार? एक रेसिस्टन्स ड्रॉ करणार. रेसिस्टन्स मीन्स आपण आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, ज्या लेव्हलवरून मार्केटला डाउन साइडने पुश केलं जातंय, त्या प्राइस लेव्हलला रिजेक्ट केलं जातंय. त्याला आपण रेसिस्टन्स म्हणतो आणि कधी पण आपण रेसिस्टन्सवर रिव्हर्स ट्रेडिंग करण्यासाठी सेल करतोय आणि जेव्हा पण एखादा रेसिस्टन्स अपसाइडने ब्रेक होतो, तेव्हा आपण बाय करतोय. ठीक आहे. तर इथे बघा 200चा हा ईएमए आहे. त्याने काय केलं आहे, एक रेसिस्टन्सचं काम केलं आहे. प्राइस 200च्या ईएमए जवळ आली, तिथून डाउन साइड आली. पुन्हा तिथे आली, प्राइसने पुन्हा इथे रिजेक्शन दिलं. त्याच लेव्हलने काय केलं, रिजेक्ट केलं, मार्केटला वर जाऊ दिलं नाही आणि प्राइस पुन्हा रिव्हर्स डाउन साइडने आला. ठीक आहे. तर आपली जी स्ट्रॅटेजी असणार आहे, ती कसली ट्रेंड सोबत असणार आहे. मार्केटचा जो ट्रेंड आहे, अप ट्रेंड, डाउन ट्रेंड त्याच्यासोबत असणार आहे. जेव्हा पण प्राइस आधी मी ही ड्रॉइंग क्लिअर करतोय. आपल्याला जे बाय सेल करायचं आहे, एज्युकेशनसाठी जी प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला, ती कशी करायची आहे? जेव्हा पण प्राइस 200 ईएमएच्या वर असेल, तेव्हा आपल्याला फक्त बाय साइडचे ट्रेड प्लॅन करायचे आहेत. ठीक आहे. ही जी स्ट्रॅटेजी आहे, ती सर्वांसाठी एज्युकेशनसाठी आहे, टिकण्यासाठी आहे. ज्यांना रिअल अकाउंटने ट्रेड करायचे असतील, त्यांनी काय करायचं आहे, तुमचे जो फायनान्शियल कोणी मॅनेजर असेल, त्यांचा सल्ला घेऊन पुढे बाय आणि सेल करायचा आहे. ओके. ही जी स्ट्रॅटेजी मी इथे शिकवत आहे, ती एज्युकेशनसाठी आहे. बरोबर? आता काय करायचं जेव्हा पण प्राइस 200 एमएच्या वर असेल, तेव्हा आपल्याला फक्त बाय साइडचा एंट्री प्लॅन करायची आहे. आणि जेव्हा पण प्राइस 200 एमएच्या खाली असणार आहे, तेव्हा आपल्याला सेल साइडचे ट्रेड प्लॅन करायचे आहे. चार्ट बॉक्समध्ये टाका. सर्वांनी जो मल्टी एमए इंडिकेटर आहे, तो तुम्ही ॲड केला आहे का तुमच्या ट्रेडिंग ॲप्लिकेशनमध्ये? ट्रेडव्ह्यूच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही मल्टी ईएमए जो इंडिकेटर आहे तो ॲड केला आहे का? हा माझा पर्सनल इंडिकेटर नाही आहे. जस्ट तुम्हाला बघा ट्रेडव्ह्यूच्या ॲप्लिकेशनवर जर तुम्ही 2 किंवा 3 पेक्षा अधिक इंडिकेटर यूज केले, तर तुम्हाला बाकीचे अदर इंडिकेटर यूज करता येत नाही. त्याच्यामुळे हा आपण मल्टी ईएमए इंडिकेटर यूज करतो, जेणेकरून आपण एकाच वेळी 5 ते 6 ईएमए एकत्र यूज करू शकतो. ठीक आहे. रूल्स काय आहे, जेव्हा पण 200 एमएचा प्राइस वर असेल, तेव्हा फक्त बाय साइडची एंट्री शोधायची आहे. सेकंड रूल, जेव्हा पण प्राइस 200 एमएच्या खाली असेल, तेव्हा आपल्याला सेल साइडची एंट्री प्लॅन करायची आहे. ठीक आहे. आता ॲड करायचं आहे इनपुटमध्ये इथे 21 आणि 50 एमए. फर्स्ट आपण 200 एमए बघितला, जो काम करतोय सपोर्ट आणि रेसिस्टन्सचा. सेकंड इंडिकेटर इथे शो करायचे आहेत. फर्स्ट आहे 21, सेकंड आहे 50. 21चा कलर आपल्याला ग्रीन ठेवायचा आहे आणि 50चा कलर रेड ठेवायचा आहे. कलर सुद्धा सर्वांनी ॲड करायचे आहे स्टाईलमध्ये. इनपुटमध्ये जाऊन लेन्थ सेट करायचे, स्टाईलमध्ये जाऊन कलर चेक करायचा आहे आणि जो इथे समोर दाखवतोय तोच तुम्हाला
सिलेक्ट करायचं आहे. हे YouTubeवर लेक्चर सुद्धा अवेलेबल असणार आहे जेव्हा क्लास संपेल आपला. त्याच्यानंतर हे लेक्चर तुम्हाला YouTubeवर सुद्धा पाहायला मिळणार आहे. ज्यांचा आधीचा व्हिडिओ कोणाचा बघायचा राहिला असेल, लेक्चर अटेंड करायचा राहिला असेल, त्यांनी रिटर्न चेक करू शकता इथून. सेलसाठी रूल्स काय असणार आहे बघा. प्राइस जेव्हा 200 च्या खाली असेल, प्राइस जेव्हा पण 200 च्या खाली असेल, तेव्हा काय करायला हवं? 50चा जो ई-एम-आय आहे, त्याने 200च्या ई-एम-आयला डाउन साइडने क्रॉसओव्हर करायला हवं. ठीक आहे. जो हा 50चा ई-एम-आय आहे, सॉरी जो 200चा ई-एम-आय आहे इथे, त्या ई-एम-आयला 50च्या ई-एम-आयने डाउन साइडने क्रॉसओव्हर करायला हवं. एक्झाम्पलसाठी मी कमी टाईम फ्रेम इथे यूज करतोय जेणेकरून आपल्याला लगेच समजेल. ठीक आहे. इथे बघा 5 मिनिटाचा टाईम फ्रेम मी सिलेक्ट केला आहे. इथे काय प्राइस ही 200 च्या खाली आहे. मीन्स आपण काय करणार डाउन साइडचा ट्रेड शोधणार. सोबत इथे 200 ई-एम-आयला 50च्या ई-एम-आयने डाउन साइड क्रॉसओव्हर करायला हवं. ठीक आहे. रूल्स काय पहिला सेलसाठी प्राइस 200 च्या खाली असायला हवी. सेकंड रूल क्रॉसओव्हर करायला हवं. 200 ई-एम-आयला 50च्या ई-एम-आयने डाउन साइडने क्रॉसओव्हर करायला हवं. इथे जसं क्रॉसओव्हर होईल जेव्हा पण, तेव्हा आपण इथे एक ट्रेड प्लॅन करणार. जो तुमचा स्टॉप लॉस असेल, तो कुठे असेल? 50च्या ई-एम-आयच्या वर असणार आहे आणि टार्गेट तुमचं 1:2 असणार आहे. सॉरी इथे 50च्या ई-एम-आयला 21 ई-एम-आयने डाउन साइड क्रॉसओव्हर करायला हवं. ठीक आहे. हा जो ई-एम-आय आहे, ग्रीन कलरचा ई-एम-आय आहे, तो कुठला आहे? 21चा आहे. रेड कलरचा आहे तो 50चा ई-एम-आय आहे. ठीक आहे. जेव्हा पण प्राइस 200 च्या डाउन साइडने असेल, खाली असेल, तेव्हा 21 ई-एम-आयला 50च्या ई-एम-आयने डाउन साइड क्रॉसओव्हर करायला हवं. इथे आपण सेल करतोय आणि ही स्ट्रॅटेजी कोणतीही स्ट्रॅटेजी असते ती काय करते 100% मार्केटमध्ये वर्क करत नाही. कोणतीही मार्केटमध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी घ्या. ती काय करते 10 पैकी 3 ते 4 ट्रेड लॉसमध्ये जातातच. त्याच प्रकारे कोणतीही मार्केटमध्ये तुम्ही स्ट्रॅटेजी बघा, ही सुद्धा जर तुम्ही बघितली, तर प्रत्येक वेळी तुम्हाला रिझल्ट देणार असं नाही. ठीक आहे. तुम्हाला बॅक टेस्टिंग करायची आहे. स्ट्रॅटेजी तुम्हाला आता मी सांगितली आहे, तीच तुम्हाला बॅक टेस्टिंग करायची आहे, प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यानुसार तुम्हाला पुढे चांगला रिझल्ट मिळेल. अप साइडचा रूल्स सुद्धा आता आपण बघूया. हा झाला डाउन साइडचा रूल्स. हे अपसाइड ट्रेड घेताना काय बघायचं आहे? मार्केट प्राइस ही 200 च्या वर असायला हवी. प्राइस जी चालू असते ती 200 च्या वर असायला हवी. सोबत 50च्या ई-एम-आयला 21 ई-एम-आयने अपसाइडने क्रॉसओव्हर करायला हवं. ठीक आहे. अशा वेळी आपण काय करणार मार्केटमध्ये एक बाय साइड ट्रेड प्लॅन करणार. तुमचा स्टॉप लॉस असणार आहे 50 किंवा 21 ई-एम-आयच्या खाली. टार्गेट असणार आहे तुमचं सुरुवातीला टार्गेट छोटं घ्यायचं आहे. जसजसे तुमची प्रॅक्टिस होत जाईल, कमी क्वांटिटीने कमी पैसे लावून काय करायचं आहे, टार्गेट सुद्धा वाढवायचं आहे. ते आता काय करायचंय, जसं तुमचं मार्केट आता एक स्ट्रॅटेजी देतोय तुम्हाला, ती कुठली आहे? झिरो लॉस स्ट्रॅटेजी. काय करायचंय तिथे? जसं तुमचं मार्केट फेवरमध्ये जातंय, तुमच्या फेवरमध्ये जसं मार्केट जात जाईल, तसं तेव्हा काय करायचं आहे, तुमचा स्टॉप लॉस आहे तो एंट्री पॉइंटला आणून सोडायचा आहे. ठीक आहे. जेव्हा तुमच्या फेवरमध्ये मार्केट जाईल, त्यावेळी काय करायचं आहे, जो स्टॉप लॉस आहे, जो तुम्ही स्टॉप लॉस लावता इथे खाली, त्याला काय करायचं आहे, एंट्री पॉइंटला नेऊन सोडायचं आहे. जेणेकरून काय होईल, मार्केट जरी इथून रिव्हर्स आलं, ठीक आहे, जिथून मार्केट रिव्हर्स आलं, तरी काय होईल, तुमचा झिरो लॉस होईल इथे. एकही रुपयाचा इथे तुमचा लॉस होणार नाही.
हे समजली, स्ट्रॅटेजी समजली सर्वांना. आता एक अजून आणखीन त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे इंडिकेटर, त्याचं नाव आहे RSI, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. RSI सुद्धा तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. ठीक आहे. आता एक कन्फर्मेशन देते तुम्हाला, जेव्हा पण 200च्या वर EMA क्रॉस ओव्हर करेल, 21चा EMA 50च्या EMA ला क्रॉस ओव्हर करेल अपसाईडने, तेव्हा बघायचं आहे जे RSI आहे, RSI ची ही रेंज आहे ती 50च्या वर असायला हवी. ठीक आहे. RSI ची एक सेटिंग करायची आहे. RSI ची सेटिंग काय असणार आहे, जो मिडल बँड आहे इथे, हा 50चा इथे ब्लॅक कलरने शो करायचा आहे. ठीक आहे. ही सेटिंग करायची आहे सर्वांनी. जेव्हा पण RSI 50च्या वर असेल, ठीक आहे, जेव्हा पण क्रॉस ओव्हर करेल, RSI 50च्या वर असेल, तेव्हा तुम्ही तुमची जी बाईंग एंट्री आहे ती काय होते, कन्फर्म होते. ॲक्युरसी त्या स्ट्रॅटेजीची वाढते इथे. ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही सेल करणार, आता आपण मगाशी सेल साइडचा सुद्धा ट्रेड बघितला होता. ठीक आहे. जेव्हा पण तुम्ही सेल करणार इथे, सेल करताना RSI 50च्या खाली असायला हवा. जसं की इथे 50च्या खाली आहे RSI. बाय करताना RSI 50च्या वर असायला हवा. आणि एक सर्वांनी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ट्रेंडच्या ऑपोजिट कोणीच ट्रेड घ्यायचा नाही. जसं की इथे बघा 200 च्या खाली प्राइस आहे आणि अपसाइडने क्रॉस ओव्हर होतोय. इथे आपल्याला ट्रेड अव्हॉइड करायचा आहे. इथे तुम्ही बाय करायचं मिळत नाही. बाय कधी करायचं, जेव्हा प्राइस 200 च्या वर असेल. आणि सेल कधी करायचं, जेव्हा प्राइस 200 च्या खाली असेल. ठीक आहे. चार्ट बॉक्समध्ये टाका. तर सर्वांनी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी समजली का? चार्ट बॉक्समध्ये सर्वांनी टाकायचं आहे. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला समजली का? नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत, की लाईव्ह मार्केटमध्ये ऑर्डर कशा प्लेस करायच्या. ते जे आपल्याला सर्वांना डेमो अकाउंट दिलं आहे, ज्यांचं डेमो अकाउंट अजून झालं नसेल, त्यांचं डेमो अकाउंट सुद्धा नेक्स्ट लेक्चरमध्ये ओपन केलं जाईल. त्यांना डेमो अकाउंटमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी $10,000 सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट दिले जातील. डेमो अकाउंटमध्ये ट्रेड कसे करायचे हे सुद्धा तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकवलं जाईल. आणि ही जी स्ट्रॅटेजी आहे, तुम्ही वेगवेगळ्या पेअर्समध्ये बघू शकता, इंडियन मार्केटमध्ये सुद्धा चेक करू शकता. ठीक आहे. प्रत्येक वेळी 100% ही स्ट्रॅटेजी वर्क करणार नाही. कधी-कधी तुमचे स्टॉप लॉस सुद्धा 10 मधून 3 ते 4 स्टॉप लॉस सुद्धा तुमचे हिट होतील. आणि जेव्हा पण तुमचे स्टॉप लॉस हिट होतात, स्टॉप लॉस हिट होऊन सुद्धा तुम्ही प्रॉफिटेबल कसं होणार, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲडव्हान्स क्लासमध्ये शिकवल्या जातील. ठीक आहे. जसं की आहे रिस्क रिवॉर्ड रेशिओ, मनी मॅनेजमेंट आहे, ट्रेडिंग सायकॉलॉजी आहे, ट्रेडिंग सायकॉलॉजी बिल्डअप कशी करायची, ह्या ज्या इम्पोर्टंट गोष्टी आहेत ट्रेडिंगमधल्या, त्या तुम्हाला ॲडव्हान्स क्लासमध्ये शिकवल्या जातात. आणि जे जे कोणी हे लेक्चर YouTubeवर बघत असणार, त्यांनी काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून डेमो अकाउंट ओपन करायचं आहे आणि आपल्या Insta पेजला फॉलो करायचं आहे. आपल्या Instaवर जे पेज आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही सर्वांनी सपोर्ट दाखवायचा आहे.